नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो. मित्रांनो, माझ्या बाजूला जे चित्र दिसतं आहे, मी ड्युअल मोडमध्ये रेकॉर्ड करतो आहे. ते कर्नाटकचे गृहमंत्री जे आहेत प्रियांक खरगे यांनी RSSला एक लेटर पाठवलेलं आहे मोहन भागवत यांना, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना 7 प्रश्न विचारलेले आहेत. ते म्हणतात की तुमची जी लीगल स्टेटस आहे, कानूनी स्थिती और संघटनात्मक संरचना, ते तुम्ही मला एक्सप्लेन करा. कारण तुम्ही माझ्या राज्यामध्ये इतक्या हजार असे ऍक्टिव्हिटीज करतात आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संघटन करतायत, एवढ्या गोष्टी करतायत, तर ऍज अ होम मिनिस्टर ऑफ द स्टेट मला हे सगळी माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे पदाधिकारी कोण आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी, अधिकृत प्रतिनिधी काय आहेत, त्यांचे डिटेल्स द्या. तुमच्याकडे काय डोनेशन्स येतात, तुमचे इन्कम सोर्सेस काय आहेत, आणि त्याचं तुम्ही कशा तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, व्यय और परिसंपत्तियों का विवरण ते द्या. आणि तुम्हाला क्या लागू करो का भुगतान कानून के अनुसार किया जा रहा है, तुम्ही टॅक्स भरताय का, तुमचा एवढ्या उलाढाली म्हणजे शेकडो करोडोच्या उलाढाली चाललेल्या आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही टॅक्स पे करताय की नाही. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशनला टॅक्स पे करावं लागतं. तुमची NGO असेल तरी तुम्हाला टॅक्स स्टेटमेंट दरवर्षी सबमिट करावं लागतं. आणि कानूनी आधार जिस पर RSS बिना औपचारिक पंजीकरण के अपनी गतिविधियां संचलित करता है. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन नसतानाही तुम्ही एवढं मोठं जे ऍक्टिव्हिटीज करताय, याचा कानूनी आधार काय, कोण कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या प्रोव्हिजन नुसार तुम्ही हे सगळं करताय. आणि तुम्ही सार्वजनिक कार्यक्रम, जुलूस, जनसभा आणि अन्य संघटित गतिविधिया याचे घेतात, याच्या अनुमती घेता, प्राधिकरण आणि अनुपालन तंत्र जे तुमचे असतात याच्यातले याचे डिटेल्स द्या. आता हे त्यांनी विचारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले. काही भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक आहेत त्यांनी, काही वकिलांनी असे हल्ले सुरू केले. त्यातला एक फार आश्चर्यकारक हल्ला जो मला वाटतोय तो हा आहे की ही जी व्यक्ती आहे, भाजपचा हा खासदार आहे, आणि याने चक्क असं म्हटलं की एका दलिताला RSSशी काय घेणं देणं आहे म्हटले. तुम्हाला हे लावून दाखवतो. ನೋಡ್ರಿ ಅವ್ನ್ ತಗೊಂಡ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕರಿಗೆಲ್ದು ಅದೇ ಗೃಹ ಸಚಿವರು ನಾವು ಹೋಗ್ತೀರಿ ಏನಂತ ಅವನಿಗೆ ತಲೆ ಇಲ್ಲ. ಗೃಹ ಸಚಿವ ಏನ್ ಕೇಳ್ಬೇಕು, ಏನ್ ಇದು ಅವನ ಕೆಲಸ ನಾ ಕೇಳೋದು. ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಕೇಳ್ರಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವಂದೇನ್ ಕೆಲಸ RSS ನೋಡ್ರಿ, RSS ತಂಟೆಗೆ ಯಾರು ಬಂದವ್ರು ಉಳಿದಿಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ RSS ತಂಟೆಗೆ ಹೋಗ್ತಾರ. ನಮಗ್ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತದ. ಅಲ್ಲಿ ದಲಿತ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕ್ರಿ? ಈ RSS ತಗೊಂಡು ದಲಿತ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕು? ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ अप्पा. हा जो खासदार आहे भाजपचा, मला जे समजलं त्याच्यावरून त्याने असं स्टेटमेंट केलेलं आहे की एका दलिताला RSSचा प्रश्न विचारायचा काय संबंध आहे, आणि जे RSS वर वोट उठवतात त्यांचं राजकारण संपतं, आम्ही त्यांना मिटवतो, RSS त्यांना मिटवते, अशा अर्थाचं काहीतरी आहे. आता कन्नड भाषा मला खूप समजत नाही, पण मी जे वाचलं लोकांच्या भाषणांमध्ये आणि स्पीचमध्ये की त्यांनी अशा पद्धतीचं वाक्य बोललेलं आहे. तर हे फार म्हणजे धक्कादायक आहे. अशा प्रकारचं जे बोललं गेलेलं आहे फार धक्कादायक आहे. त्याच्यावर मग प्रियांक खरगेंनी उत्तर दिलेलं आहे. BJP are subservient to the RSS. It is very clear, the language, the way he says Dalits should not question RSS. Why? Dalits are not part of the society. Dalits are not part of the constitution. And who is anybody to tell me what to question or not to question? As an individual, I have my rights, and as the Home Minister of Karnataka, I am very careful in what I am saying. अगर आप इतना बड़ा संगठन मेरे राज्य में चला रहे हो तो आपको रजिस्ट्रेशन करना पड़ेगा, या तो आके बोलना पड़ेगा कि किस कानून के तहत आप ये सारे काम कर रहे हैं. Why is and I don't care about what Mr. Ramesh Jigjiani or anybody else has to say about it. I am duty bound, I am constitutionally bound. Whether I am a Dalit or anybody else, I have equal rights as much as Mr. Mohan Bhagwat has. Sir, your leader has initiated a case about the country. How the procedure has been explained.
why are advocates talking? Are they mouthpieces of RSS? Are they mouthpieces of RSS? I have asked a very clear question to an organization as a home minister. They better come and answer to me. You want to send them? Let them come. Designate them. No, what is this nonsense of writing editorials, writing on Twitter, giving your opinion there, here? Doesn't matter to me. I have written to an organization. Let the organization depute anybody. तर हे त्यांनी जे म्हटलेलं आहे की मी गृहमंत्री आहे, मला हा अधिकार आहे जाणून घ्यायचा. मी दलित असो किंवा नॉन दलित असो, माझे अधिकार हे मोहन भागवत, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे मी दलित आणि मोहन भागवत ब्राह्मण आहे, तर या आम्हाला सारखाच अधिकार आहे. माझे काय अधिकार कमी होत नाहीत मी दलित असलो म्हणून. आणि आय डोंट केअर की हे कोण वकील लोक आर्टिकल्स लिहित आहेत आणि स्टेटमेंट्स देत आहेत किंवा कुठला भाजपचा खासदार अशा पद्धतीने म्हणतोय की दलितांनी विचारायचं नाही. का नाही विचारायचं? मला अधिकार नाही म्हणतो का? मी गृहमंत्री आहे म्हणतो. तर मला याच्यावरून असा प्रश्न पडतो की कुठलंही ऑर्गनायझेशन हे जर रजिस्टर्ड असेल, रजिस्ट्रेशन त्यांचं झालेलं असेल, तर त्यांना आपली एक संस्था चालक जे आहेत, मंडळ, ट्रस्टीचं मंडळ हे असावं लागतं. आणि जर त्या असं मंडळ स्थापन केलं की ही आमची 10 लोकांची संस्था आहे, तर त्याच्यातनं तुमच्या मंडळामध्ये कोणत्या जाती धर्माचे लोक आहेत हे क्लिअर होतं. कदाचित हे RSS ला नको असेल, कारण RSS ही ब्राह्मण लोकांची संघटना आहे, ब्राह्मणांनी सुरू केलेली आहे असं नेहमी बोललं जातं. आणि RSSचे जे चीफ आहेत गेल्या 100 वर्षामध्ये जवळजवळ सगळे, एक राजपूत फक्त काही काळासाठी झाला होता, रजूभैया, आणि उरलेले सगळे हे चित्पावन ब्राह्मण, या पर्टिक्युलर ब्राह्मण जातीचे पुरुष फक्त चीफ झालेले आहेत. बाकी कोणी कुठल्याही जातीचे वगैरे वर्णाचे लोक याच्यामध्ये चीफ झालेले नाही. तर हा सगळा जो प्रकार आहे हा कदाचित बाहेर येईल. आर्थिक उलाढाली, एवढं मोठं जर शाखा चालतात, नेटवर्क चालतं, एवढं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कामं चालतात, इकडे इंटरनॅशनल लेवलला त्यांच्या ऑर्गनायझेशनचे असे काही वृत्तपत्रांमध्ये, मॅगझिन्समध्ये आर्टिकल्स आलेले आहेत आणि त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. अमेरिकेत तर या RSS वर बॅन करा, यांच्या सगळ्या या शाखा उपशाखांवर बॅन करा, वेगवेगळ्या नावाने काम करणाऱ्या, असं देखील एक गव्हर्नमेंटला अहवाल सादर झालेला आहे. तर हे सगळ्या ज्या आर्थिक उलाढाली आहेत या अडचणीत आणणाऱ्या असू शकतात. त्यामुळे जर लिगल केलं, रजिस्ट्रेशन केलं, तर तुम्हाला ऑडिट दरवर्षी सादर करावं लागतं. मग पैसा कुठून आला? देशातून आला का? बाहेरून आला का? देशातून आला तर तो कोणी दिला? मग त्या देणाऱ्याचे पॅन डिटेल्स, इन्कम टॅक्स डिटेल्स, कंपनीने दिला असेल तर त्या कंपनीचे डिटेल्स, त्यांचे इन्कम टॅक्स डिटेल्स, हे सगळं जाहीर होतं. हे कदाचित त्यांना नको असेल. हे कसं आपलं निधी येतो त्याला गुरुदक्षिणेचं नाव घ्यायचं, पाहिजे तसा खर्च करायचा. विमानांनी आजकाल सगळेच लोक म्हणायला लागले, पूर्वी RSSचे लोक सायकलींवर फिरायचे, आता विमानांनी फिरतात, एवढे सगळे फर्स्ट क्लास ट्रीटमेंट केली जाते. तर हे सगळं आर्थिक हा हिशोब कोण देणार? ह्या कटकटींपेक्षा अनरजिस्टर्ड असलं म्हणजे कसं आपण मस्तराम काम करता येतं. RSSच्या मोठ्या मोठ्या आता प्रॉपर्टीज झाल्यात असं वृत्तपत्रांमध्ये यायला लागलंय, सोशल मीडिया आणि मीडियामध्ये बोललं जात आहे की दिल्लीमध्ये शेकडो करोड रुपयाची बिल्डिंग उभी राहिली. मग याचा हिशोब कसा देणार? परत डोनर्स कोण? कुठून आला पैसा? एवढी प्रॉपर्टी कशी उभी राहिली? याचे टॅक्सेसचं काय? हे सगळं येणार. मग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, एखादी संस्था, रजिस्टर्ड संस्था जर एखादी ऍक्टिव्हिटी करते तर ते लिगल आहे का, इलिगल आहे का? त्यांच्या नावाने एखादी ऍक्टिव्हिटी झाली, ते करताना सापडले, ती जर त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद नसेल, त्याच्यातून त्यांचा पैसा लिगली इलिगली जर गेलेला नसेल व्यवस्थित, तर त्याच्यावर त्यांच्यावर बोट ठेवलं जाऊ शकतं. आणि जरी कितीही म्हणत असलं RSSचे लोक की आम्ही गव्हर्नमेंटचे फंड फॅसिलिटीज घेत नाहीत, तरी प्रत्येक ठिकाणी त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते. मोहन भागवतांना जेड सिक्युरिटी आहे, गृहमंत्री एवढी सिक्युरिटी आहे, आपल्या टॅक्सच्या पैशातून ते दिली जाते आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा. आता राहुल गांधींनी म्हणलंय की RSSने पुरे यंत्रणा पर कॅप्चर कर लिया आहे. असे मोठे मोठे वकील, सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणतायत, विरोधी पक्षातले लोक म्हणतायत, मीडियातले काही बरेचसे पत्रकार म्हणतायत. मग हा कॅप्चर केलंय म्हणजे काय? युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्स असोत किंवा वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख असोत, सगळीकडे म्हणजे भाजपचे सगळे मुख्यमंत्री वगैरे सगळे मंत्री हे ते ठरवण्यामध्ये त्यांचं योगदान असतं, राजकीय गोष्टींमध्ये, कॅम्पेनिंग मध्ये, इलेक्शन मध्ये सगळीकडे योगदान असतं. अशा सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यांना जो VIP स्टेटस मिळतं आहे, तर या फॅसिलिटीज आहेत. आणि ह्या जर व्यवस्थित याचं लिगल जर डिटेलमध्ये गेलं तर हे सगळं येईल बाहेर. नुसतंच म्हणून काय उपयोग आहे की आम्ही फॅसिलिटीज घेत नाही, आम्ही फंडिंग घेत नाही.
पण त्यांच्याच लोकांना आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स मिळत आहेत, स्कूल्स मिळत आहेत, ऑर्गनायझेशन मिळत आहेत, वेगवेगळ्या पोस्ट ज्या VC ह्या त्या ज्या दिल्या जात आहेत, या RSS लोकांना दिल्या जात आहेत. पण RSSच्या शाखेत येणारा एखादा वकील असेल, एखादा जज असेल, एखादा पोलीस ऑफिसर असेल, तर ते लिगल सगळं झालं तर त्यांना दाखवावं लागेल की हे आमचे मेंबर आहेत, ही मेंबरची यादी आहे, हे आमचे सदस्य आहेत. तर हे सगळं लिगल करावं लागेल आणि ते कदाचित खूप त्यांना अडचणीचं होईल. त्यामुळे कदाचित त्यांना ते नको असावं. आणि प्रियांक खरगेंनी बरोबर ते नाभीवर बाण मारतात तसा तो मुद्दा उचललेला दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की RSS जर स्वतःला खरंच प्रामाणिक आणि खरंच देशप्रेमी, राष्ट्रवादी आणि ओपन लिबरल ऑर्गनायझेशन म्हणत असेल, तर त्यांनी हिंदू धर्म रजिस्टर्ड नाहीये, मग आम्ही का असावे? हिंदू धर्म नाहीये तुम्हीच म्हणता, किंवा देशातले सगळेच हिंदू आहेत असं तुम्ही म्हणता, मग धर्म कुठे राहिला? तो तर एक जिओग्राफिकल कन्सेप्ट, कल्चरल कन्सेप्ट झाला. तर या वादात न पडता किंवा या त्या लोकांनी उत्तर न देता रजिस्ट्रेशन करून टाकावं आणि लिगली ऍक्टिव्हिटी कराव्या. कारण तुमची सत्ता आहे आता केंद्रामध्ये RSSची. बीजेपी हे RSSचा आउटफिट आहे आणि तुम्हीच जर संविधानाच्या अंतर्गत काम करायला नाही म्हणता, तर मग बाकीच्या मग मुस्लिम पण पुढे येतील. ते अशा गोष्टी करतील धर्माच्या नावाने, स्वतःला इस्लाम म्हणतील आणि मग ते इलिगल बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतील आणि ख्रिश्चन येतील, मग बुद्धिस्ट येतील. हे सगळ्यांनी, त्यामुळे RSS वर मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि प्रियांक खरगेंचा मुद्दा हा बरोबर आहे, त्यानिमित्ताने ही चर्चा तरी सुरू झाली आहे. आता RSS सगळीकडे आता त्यांचाच बोलबाला असल्यामुळे ते त्याला किती रिस्पॉन्ड देतील हा वेगळा मुद्दा आहे. परंतु चर्चा जी सुरू झाली आहे ती बरोबर आहे आणि ती देशाला चांगल्याच दिशेने नेणार आहे असं माझं मत आहे. जय हिंद, जय संविधान.